मला वाटण्याची शक्यता आहे. तुम्हाला कंसात सांगतो, इस्मालला म्हणलं हे बघ आम्हाला 2-4 किलोचं दी आणि बाकीचं तो इकून टाक, तिकडला बी पैसा वसूल करतो की. असं होय. हा त्याला म्हणलं इकून टाक, माझ्याकडे बी त्याची उधारी होती होय मागचे 4-5 पण किलो. आपल्याला पुरल का? तुम्ही नरड्याला असतावर खा, मी रसा पितो बस का. रामभाऊ करू सुरुवात माझा आहे का तुम्ही? थांबा हो, बाळाली उद्या आळणी आणले का ह्याच्यावर? आणली ना, आणले ना बाळा. पाठीमागे माझ्यात कसं तहसीलदार साहेब आल्यावर आळणी आणता काही, आता सबिंदास काही तर भरपूर आहे आता. हा. होय रामभाऊ, चटणी मीठ जरा बघू का मापात आहे का ती? नाही सगळं मापात आहे, त्यासाठी आचाराला बनवायला लावलं होतं बाळा. लय पाणी सुटायला लागले. तोंडाला पाणी सुटलंय राव. आणि थोडं पाणी पी, पाणी सुटलंय ना. लय भारी ते पार. पण रामभाऊ, वनीकरणामध्ये असं येऊन मस्तपैकी अगदी निसर्गाच्या सानिध्यात काय मजा येत. रामभाऊची शेती तुम्हाला वनीकरण म्हणायचंय का? वनीकरणात तुमच्यासारखं अतिक्रमण करणारा रामभाऊ आहे का? हा आलाय त्याला माझ्या 7 भऱ्यात आणि खुशाल मतावर ही लावलेले माझ्या वडिलांनी झाड जांभळीचं. सोपं आहे काय? रामभाऊ आलं की बाळ्या. ये बा. बाळा ये. गाडी सुरायला लागली येत नव्हतं, घाम काढला या या. यायला तयार नव्हतं. ये जावाय रुसल्या तर रुसू नाही. ये ये बाळा ये की. नाही बसणार तुम्ही, जाऊ जेवा तुम्ही. ये रे माझ्या सोन्या, नाही नाही, सोन्या नाही आणि गोम्या नाही अजिबात. ये रे माझ्या सोन्या, मटण तुला देतो. ये. खा हो द्या समाधान तुमचं. बाळासाहेब जेव्हा थोडं. हे नालायक माणूस सुभाष राव तुम्ही. खात नस तुम्ही का? कशाला नाही मला राहणार तिथं. मी म्हणत होतो की रामभाऊ तुम्हाला नको म्हणून. सुभाषराव, मित्र बरोबर जेवायला असल्याशिवाय मला मजा वाटत नाही राव. मला घास तरी कळतो का? बाळू खायला असतं थोडं. ही फिटणार नाही पाप बर का. लोकांच्या असा अन्याय करणार तुम्ही शिरी म्हणते म्हणून. रामभाऊ अरे कुठं भेटशील पाप, घास गिळवा नाही आम्हाला, खावा नाही तू, जेवा नाही तर बाळ्या. नसता आला इथं जळाय तरी बरं झालं असतं. माझी तर अवस्था इकडे आरण तिकडे विहीर असली झाली. हो चांगलं 2-2 चपात्या मुरगाळताना. अहो नाही यावं तर हा माणूस किती वैतागला असता. पण मला वाईट पण वाटतंय तुमचं बोकड घेऊन आले ते. पण मार्ग काहीतरी काढू रामभाऊ, मार्ग काहीतरी काढावा तुम्ही लागेल. द्यायचं सगळं पैसे माझं. बघू बसून आपण सगळा विषय मिटवू. मिठू हिचं ऐकत आलो तुमचं आतापर्यंत आम्ही. सुभाषराव, जेवाय काय अडचण नाही. अजिबात जेवत नसतो, नालायकाच्या पंक्तीला बसतच नसतो मी तर.